गेल्या दशकभरात टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे आणि एअर इंडियापासून ते सेमीकंडक्टर पर्यंत अनेक महाकाय प्रकल्पांचे शिल्पकार मानले जाणारे एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय। रतन टाटांच्या निधनानंतर टाटा सन्स आणि नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्टमध्ये नक्की असं काय घडलं? अवघ्या 6 महिन्यात दोन्ही बाजूंचे संबंध इतके कसे बिघडले की चंद्रशेखरन यांना तडकाफडकी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एका राजीनाम्यामुळे TCS, टाटा मोटर्स सारख्या 30हून अधिक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये जी मोठी घसरण झाली आहे तिचा सामान्य गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। एन चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार असून त्यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला स्पष्ट शब्दांत कळवले की या कार्यकाळानंतर ते या पदावर राहू इच्छित नाहीत। त्यामुळे त्यांनी पद सोडण्याची संपूर्ण तयारी दर्शवत नवीन उत्तराधिकाऱ्याचा शोध लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली आहे। चंद्रशेखरन यांच्या या अचानक आलेल्या राजीनाम्याच्या बातमीने भारतीय उद्योग जगतात आणि विशेषतः भागा भांडवल बाजारात तीव्र पडसाद उमटलेत। बातमी बाहेर येताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आणि टाटा समूहाच्या प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। भारताची सर्वात मोठी IT सेवा पुरवठादार कंपनी TCSचे शेअर्स 4.1% कोसळले, तर जॅग्वार लँड रोव्हरची मालकी असलेल्या टाटा मोटर्सचे शेअर्स 2.8% घसरले। इतरही अनेक टाटा कंपन्यांचे शेअर्स 3 ते 4% पर्यंत खाली आले। चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाचे पुनरुज्जीवन, सेमीकंडक्टर क्षेत्रातील अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि टाटा डिजिटल सारख्या अनेक भविष्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सूत्र वेगाने हलत होती। अशा वेळी समूहाच्या सर्वोच्च नेतृत्वात झालेली ही उलथापालथ गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरली, ज्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला। या राजीनाम्याच्या मुळाशी असलेला सत्ता संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला ऑक्टोबर 2024 मधील रतन टाटा यांच्या निधनानंतरच्या घडामोडींवर नजर टाकावी लागेल। रतन टाटा यांच्या जाण्यानंतर टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची एकमुखाने निवड करण्यात आली। टाटा सन्स या होल्डिंग कंपनीमध्ये टाटा ट्रस्टची तब्बल 66% मालकी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे समूहावर खरी सत्ता आणि निर्णय प्रक्रियेचा अधिकार टाटा ट्रस्टकडेच राहतो। रतन टाटा यांच्या हयातीत ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्यात कमालीचा समतोल होता। मात्र नोएल टाटा यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर ट्रस्टमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले। टाटा ट्रस्टच्या आत 2 गट पडल्याचे दिसून आले। एक गट नोएल टाटा यांच्या बाजूने तर दुसरा गट मेहली मिस्त्री यांच्या प्रभावाखाली। मेहली मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाशी संबंधित असून या समूहाची टाटा सन्समध्ये 18% भागभांडवली हिस्सेदारी आहे। सप्टेंबर 2025 मधील एका महत्त्वाच्या बैठकीत माजी संरक्षण सचिव विजय सिंग यांच्या फेरनियुक्तीवरून ट्रस्टींमध्ये तीव्र मतभेद झाले आणि तिथूनच संचालक मंडळातील जागांवरून अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली। रतन टाटा असताना जे निर्णय एका आवाजात घेतले जायचे ते आता वेगवेगळ्या गटांच्या राजकीय समीकरणांमध्ये अडकू लागले आणि याच डळमळीत झालेल्या एकजुटीचा थेट फटका चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या प्रस्तावाला बसला। नोएल टाटा आणि एन चंद्रशेखरन यांच्यातील वैचारिक दरी गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने वाढत होती। खरं तर जुलै 2025 मध्ये नोएल टाटा यांच्याच नेतृत्वाखालील टाटा ट्रस्टने चंद्रशेखरन यांना तिसऱ्यांदा चेअरमन पद देण्यास प्राथमिक पाठिंबा दर्शवला होता। सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टने त्यांना आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याची शिफारस केली होती। मात्र जेव्हा 24 फेब्रुवारी 2026 रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळासमोर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला, तेव्हा एका बोर्ड सदस्याने त्याला पाठिंबा दिला नाही। नोएल टाटा यांनी एअर इंडियाचा संथ कारभार, टाटा डिजिटलची कामगिरी आणि जॅग्वार लँड रोव्हर मधील सायबर हल्ल्यांमुळे ठप्प झालेले उत्पादन या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत या निर्णयाला स्थगिती देण्याची भूमिका घेतली। परंतु वादाचा सर्वात मुख्य आणि संवेदनशील मुद्दा होता टाटा सन्सचे शेअर बाजारातील लिस्टिंग। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार टाटा सन्सला अप्पर लेअर NBFC म्हणून शेअर बाजारात सूचीबद्ध होणं कायदेशीररित्या बंधनकारक ठरत होतं। नोएल टाटा यांची अशी ठाम अट होती की टाटा सन्स कधीही शेअर बाजारात लिस्ट होणार नाही अशी लेखी आणि अंतिम हमी चंद्रशेखरन यांनी द्यावी। मात्र कायद्याच्या आणि नियामक चौकटीच्या कक्षेत राहून काम करणाऱ्या चंद्रशेखरन यांनी अशी कोणतीही हमी देण्यास नकार दिला। येथूनच दोघांमधील दरी कायमची रुंदावली। या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मोठा कायदेशीर गुंता निर्माण झालाय, जो मुंबईतील धर्मादाय आयुक्तांच्या दारात अडकलाय।
टाटा ट्रस्टच्या 52% हिस्सेदारीचे नियंत्रण करणाऱ्या 2 प्रमुख ट्रस्टपैकी एक असलेला सर रतन टाटा ट्रस्ट सध्या कायदेशीर तक्रारींमुळे आणि विश्वस्त मंडळाच्या रचनेवरील वादामुळे अडचणीत आलाय। धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण प्रलंबित असल्याने या ट्रस्टला सध्या कोणतीही अधिकृत बैठक घेण्याचे किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार उरलेले नाहीत। 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चंद्रशेखरन यांच्या संचालक मंडळावरील फेरनियुक्तीवर भागधारकांचे मतदान होणार होते। संचालक मंडळावर राहिल्याशिवाय कोणीही चेअरमन राहू शकत नाही, परंतु SRTT मतदान करू शकत नसल्यामुळे केवळ सर दोराबजी टाटा ट्रस्टलाच मतदानाचा अधिकार राहिला असता। अशा वादग्रस्त, तणावपूर्ण आणि ध्रुवीकृत वातावरणात मतदानाला सामोरं जाणं चंद्रशेखरन यांनी टाळलं। एका उघड सत्ता संघर्षात अडकून स्वतःचं भवितव्य पणाला लावण्यापेक्षा आणि समूहाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा मलिन होऊ देण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने स्वतःहून बाजूला होण्याचा मार्ग निवडला। चंद्रशेखरन यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केलंय की फेब्रुवारीच्या बैठकीनंतर 6 महिने उलटूनही त्यांच्या फेरनियुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा तोडगा निघू शकला नाही। टाटा सन्स ही एक महाकाय संस्था असून सध्या अनेक मोठे अब्जावधी डॉलर्सचे धोरणात्मक प्रकल्प अत्यंत नाजूक टप्प्यावर आहेत। अशा परिस्थितीत नेतृत्वाबद्दल अनिश्चितता राहणं हे कर्मचारी, जागतिक गुंतवणूकदार, व्यवसाय भागीदार आणि भागधारकांसाठी अत्यंत घातक ठरू शकते। त्यामुळे समूहाच्या स्थैर्यासाठी आणि सुरळीत सत्तांतरासाठी आपण हा कठीण निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। याच काळात टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय सिंग यांनी आपल्या कार्यकाळाच्या अवघ्या 3 दिवस आधी दिलेला राजीनामा हा या सत्ता संघर्षाला मिळालेला आणखी एक नाट्यमय वळण आहे। टाटा समूहासाठी हा टप्पा 2016 मधील सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीच्या कटू आठवणींना उजाळा देणारा ठरतोय। जर हा वाद असाच चिघळत राहिला आणि नवीन चेअरमन्सच्या निवडीवर सर्वसमावेशक एकमत झालं नाही तर टाटा समूहाच्या शेअर्सवर दीर्घकालीन दबाव राहू शकतो। चंद्रशेखरन यांनी गेल्या 10 वर्षात समूहाला जागतिक पटलावर नवी ओळख मिळवून दिली, मात्र आता 18 ऑगस्टची वार्षिक सभा आणि येणारा काळ टाटा समूहाचे भवितव्य कोणत्या दिशेने जाणार हे ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक असणार आहे। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।